औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग डॉक्टर गिरी. गुड मॉर्निंग. आज आपण केस बघणार आहोत 57 वर्षाच्या महिलेची, ज्यांना 15 वर्षापासून डायबेटीस होता आणि आता तर क्रिएटिनिन लेवल त्यांची 6.2 वरती गेलेली होती. डायलिसिसचा सल्ला त्यांना दिला गेलेला होता, पण आपला यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली. तर त्यांची केस काय होती, त्यांना ट्रीटमेंटचा कसा फरक पडला हे सांगा. होतं कसं की प्रायमरी लेवलला ज्या वेळेला शुगर वाढायला लागते त्या शरीरामध्ये कुठेतरी इम्बॅलन्स झालेला असतो. आता ह्या वेळेला म्हणजे त्या इम्बॅलन्सकडे लक्ष दिलं जात नाही, नुसतीच शुगर कंट्रोल केली जाते. ऍक्च्युली शुगर इज अ सिम्पटम. म्हणजे तुम्ही नुसतं सिम्पटम कमी करताय, मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करता, रक्तातली साखर शरीरामध्ये भरायचं काम करत असता. म्हणजे रक्तातली साखर शरीरामध्ये डंप होत राहते आणि मग शरीर विरोध करायला लागलं की मग गोळ्या वाढत जातात आणि मग याच्यातून सगळ्यातून शरीरामध्ये टॉक्झिक लेवल वाढायला लागते. बरोबर आहे. आणि मग जर का टॉक्झिन जर का वाढले शरीरामध्ये, विषारी द्रव्य जर का वाढली, तर तुमचं जे काही पचन आहे शरीरामध्ये, म्हणजे तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट खात असाल किंवा प्रोटीन खात असाल, फॅट्स खातो आपण, बरोबर की नाही, या सगळ्या गोष्टी, तर यांचं पचन बिघडतं. आणि प्रोटीनचं जर का पचन बिघडलं तर त्यातून क्रिएटिन लेवल वाढायला लागते. मग अशा वेळेला ह्या विषारी द्रव्यांचं जर का डिटॉक्सिफिकेशन केलं किंवा ते जर का ड्रेन आउट केले तर आपल्याला क्रिएटिनिन कमी करता येतं. किंवा म्हणजे डायबिटीज का झाला होता याचा जो काही इम्बॅलन्स आहे तो दूर करून, शरीर बॅलन्स करून आपल्याला म्हणजे काय म्हणतो की इव्हन शुगरच्या गोळ्या असतील किंवा इतर काही गोष्टी कमी करता येतात. त्यामुळे आम्ही बघतो की म्हणजे प्रायमरी लेवलला समजा 1-1.5च्या पुढे जर का क्रिएटिनिन जायला लागलं की तो किडनी स्पेशालिस्ट कडे जातो आणि नंतर साधारण 6 महिने ते वर्षभरामध्ये डायलिसिसवर पोहोचून जातो. म्हणजे नक्की आपण प्रिव्हेंट तरी करतोय का, हा सगळ्यात इथे महत्वाचा पार्ट आहे. अगदी. मग आता आयुर्वेदानुसार याला काय ट्रीटमेंट आहे हे आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, किडनी फेल्युअर सारख्या केसेसमध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करणं सहज शक्य आहे आयुर्वेदाच्या साथीने, आणि त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. श्रोते हो, डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 29 जून रोजी कोल्हापूरमध्ये, तर शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सोलापूरमध्ये भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेदानुसार या गोष्टींसाठी काय ट्रीटमेंट आहे? जसं तुम्ही म्हणालात की विषारी द्रव्य शरीरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे, मग आपण काय सल्ला दिला, काय ट्रीटमेंट दिली? कसं आहे की आजकाल तुम्ही बघता की शेणी असतात ना, त्याच्यावर पाय ठेवा तुमचा डायबिटीज बरा होईल किंवा कमी होईल म्हणा पाय तर, बरोबर ना. आता बेसिकली शेणीवर पाय ठेवल्याने काय होणार आहे, तर तुम्ही निसर्गाच्या संपर्कात जाता. म्हणजे आपण ज्या वेळेला जमिनीवर चालतो, मातीवर चालतो किंवा म्हणजे जमिनीच्या संपर्कामध्ये डायरेक्टली आपण येतो, त्यावेळेला अनेक गोष्टी शरीर म्हणजे बॅलन्स करत असतो त्याची एनर्जी घेऊन, पण तिथून पण आपण कट ऑफ झालेलो आहे. मग त्यामुळे आपण आयुर्वेदानुसार त्यांना पहिल्यांदा काय केलं की म्हणजे वजन वगैरे पण त्यांचं थोडंसं जास्ती होतं, मग त्यांना आपण वमन दिलं, विरेचन दिलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना आपण स्नेहस्वेदन बसती, म्हणजे शरीराचं संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन आपण त्यांचं केलं. आणि जसं आपण म्हणजे म्हणतो ना की वमन दिलं की लगेच त्यांचे म्हणजे शुगर लेवल कमी यायला लागल्या, बऱ्याचशा म्हणजे क्रिएटिनिन थोडंसं कमी झालं, मग आपण त्याच्यातून त्यांच्या मेडिसिन हळूहळू कमी करत गेल्या, त्यानंतर विरेचन दिल्यानंतर आणखीन फायदा झाला, त्याच्यानंतर आपण स्नेहस्वेदन बसती सारखं केलं, तर ह्याच्यातून काय होत गेलं त्यांचं की शुगर लेवल पण बॅलन्स व्हायला लागल्या, त्यांचा बीपी पण जास्ती होता, त्याच्यामधून बीपी नॉर्मल व्हायला लागला, बीपीच्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या त्यांच्या, आणि त्याच्यानंतर क्रिएटिनिन लेवल सुद्धा कमी व्हायला लागली. तर त्यामुळे जर का क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर तुमच्या शरीरामध्ये टॉक्झिन जमा झालेली आहेत आणि ती जोपर्यंत तुम्ही ड्रेन आउट करणार नाही तोपर्यंत तुम्ही काही बरे होणार नाहीये. त्यामुळे डायबिटीस मध्ये जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये. अगदी. म्हणूनच श्रोते हो, किडनी फेल्युअर सारख्या आजारामध्ये सुद्धा तुम्ही औषधमुक्त जीवन साध्य करू शकता आयुर्वेदाच्या साथीने. त्यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. श्रोते हो, डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 29 जून रोजी कोल्हापूरमध्ये, तर शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सोलापूरमध्ये भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.